नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता. तुम्ही बघताय मस्तपैकी मडक्यामध्ये मी पोपटीची तयारी करतोय. तुम्हाला माहिती आहे की हिवाळ्यामध्ये पोपटीचा सीझन असतो आणि कोकणामध्ये पोपटी खूप प्रकारे बनवली जाते. वेगवेगळ्या प्रकारे पोपटीचं नाव असू शकतं. तर आम्ही मस्तपैकी आता पोपटी बनवतोय. सगळ्यात पहिला म्हणजे भांबरुड्याचा पाला. माठामध्ये भांबरुड्याचा पाला घ्यायचा असतो, त्याच्यानंतर शेंगा टाकायच्या, त्यानंतर मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं, त्यानंतर अंडी टाकायची. तुम्ही बघू शकता पूर्ण प्रोसेस. आणि हे सगळं झाल्यानंतर पुन्हा त्याच्यावरती थोड्या शेंगा टाकायच्या आणि पुन्हा भांबरुड्याचा पाला टाकून ते पूर्ण कव्हरअप करून घ्यायचं. अशा प्रकारे आपली पोपटी पूर्ण तयार झालेली आहे. आणि ते झाल्याच्या नंतर आपण पोपटी बनवण्यासाठी मस्तपैकी आग लावतो जमिनीमध्ये, जेणेकरून जमिनीच्या मातीचा पूर्ण सुगंध त्याच्यामध्ये पसरतो आणि मग ते मस्त शिजतं. बघू शकता पोपटी तयार झालेली आहे. पूर्ण रेसिपी तुम्हाला मी दाखवली. तर कोकणात तुम्ही देखील पोपटी खाल्लेत का मला नक्की कळवा. आणि माझा हा व्हिडिओ आवडला तर जास्त लाईक करा, शेअर करा.